तर या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जन कसं करायचं ते पाहणार आहोत. इन ऑक्टल सिस्टीम जो बेस आहे तो तुमचा 8 आहे आणि याच्यात जे डिजिट्स आहेत ते आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आणि या ठिकाणी तुमचे जे वेट्स असाइन केलेले आहेत ते काही अशा प्रकारे आहेत. 8 टू द पॉवर 1, 8 टू द पॉवर 0 हा आहे तुमचा ऑक्टल पॉइंट. 8 टू द पॉवर -1, 8 टू द पॉवर -2, इकडे सो ऑन. इकडे 8 टू द पॉवर 2, 8 टू द पॉवर 3 आणि सो ऑन. आपल्याला ऑक्टल नंबरला डेसिमल नंबरमध्ये कसं कन्वर्ट करायचं यासाठी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहूया. तर पहिलं एक्झाम्पल घेऊयात. 67.3 हा जो ऑक्टल नंबर आहे याला आपण डेसिमल नंबरमध्ये कन्वर्ट करतो. काही नाही, या ठिकाणी आपल्याला फक्त जे वेट्स आहेत त्यांनी प्रत्येक डिजिटला मल्टिप्लाय करून ॲड करायचं आहे. तर आपल्याला जे ऑक्टल नंबर सिस्टीमचे वेट आहेत ते काही अशा प्रकारे आहेत. 8 टू द पॉवर 2, 8 टू द पॉवर 1, 8 टू द पॉवर 0 हा आहे आपला ऑक्टल पॉइंट. 8 टू द पॉवर -1, 8 टू द पॉवर -2 आणि इकडे सो ऑन. तर या ठिकाणी पहा, हा आपला ऑक्टल पॉइंट आहे. ऑक्टल पॉइंटच्या राईट साईडला 3 आहे, तर त्याचं वेट झालं 8 टू द पॉवर -1 आणि इकडे 8 टू द पॉवर 1 पर्यंत आपले वेट येऊन जातात लेफ्ट साईडला. तर इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर 1 प्लस 7 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर 0 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर -1. 6 5 8 48 प्लस 7 गुणिले 8 टू द पॉवर 0 म्हणजे 1 प्लस 3/8 आपण याला लिहू शकतो. इज इक्वल टू 55 प्लस याचा जो भागाकार आहे तो आपला येतो 0.375. तर आपले जे उत्तर यायले ते यायले 55.375. अजून एक एक्झाम्पल पाहूयात. 32.04 हा या ऑक्टल नंबरला आपल्याला कन्वर्ट करायचा आहे डेसिमल नंबरमध्ये. तर आपल्याला परत वेट्सनी मल्टिप्लाय करावं लागणार आहे आणि ॲड करावं लागणार आहे. इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर 1 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर 0 प्लस 0 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर -1 प्लस 4 मल्टिप्लाय बाय 8 टू द पॉवर -2 इज इक्वल टू 24 प्लस 2 प्लस याचं तर उत्तर आपलं 0 येणार आहे प्लस 4 म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय 8 आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो. इज इक्वल टू 26 प्लस या हे जे काही भागाकार आहे याचा आन्सर येतं आपल्याला 0.0625. आपलं फायनल जे आन्सर असेल ते असेल 26.0625.